व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, लोकसभा निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा परपोशी आणि शरद पवार यांचे चेले त्यांनी उभं केलेलं बाहुलं म्हणजेच मनोज जरांगे असं आम्ही म्हणत नाही, अनेक जण म्हणतात. सोशल मीडियावर तर अनेक जण असंच बोलतात त्यांच्याबद्दल. पण कुठेतरी हे खरं सुद्धा असू शकतं मित्रांनो, किंवा आहेच. ज्याप्रमाणे शरद पवार यांना मनोज जरांगे यांनी कधीही दोष दिला नाही किंवा कुठलाही प्रतिप्रश्न विचारला नाही. जेव्हा शरद पवार जरांगेंच्या भेटीला गेले होते तेव्हा तो प्रसंग आठवतच असेल तुम्हाला. बाबो काय एनर्जी आहे साहेबांची, बाबो या वयात सुद्धा क्या बात आहे, काय ते कौतुक चालू होतं. तेव्हाच जर मनोज जरांगे यांनी तो 93चा GR तुम्ही का असा अडगळीमध्ये फेकून दिला असा प्रश्न केला असता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा तेव्हाच निकाली लागला असता. मात्र पवारांना तो निकाली काढायचाच नव्हता, त्यांना खेळवायचं होतं सगळं. राजकारण आपल्या म्हणण्यानुसार चाललं पाहिजे, आपल्या मतानुसार आणि आपल्या सोयीनुसार चाललं पाहिजे, हा त्यांचा डाव. बऱ्यापैकी ते त्यामध्ये यशस्वी देखील झाले. अनेक मराठा तरुणांची माथी भडकवणं, त्यांच्यामध्ये जाती द्वेष निर्माण करणं, यामध्ये कमालीचं यश पवार साहेबांना लाभलं. आणि मग त्याचा वारसा पवारांनी पुढे 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 अनेकांना द्यायला सुरुवात केली. काही जण तर चक्क मग हिंदुत्वावर घसरले, हिंदू देवी देवतांवर घसरले, संत महंतांवर घसरले. तो ज्ञानेश महाराव देखील त्यातलाच एक, त्यांचा तो एक आमदार तोही तसलाच. काय तर म्हणे गणपती दारू प्यायला. रामायण महाभारताची या देशाला अजिबातच गरज नाही असं दस्तूर खुद्द शरद पवारच बोलून गेलेले आहेत. त्यांचे चेहरेचा पाठी तरी मग कसे मागे राहतील नाही का. आणि मनोज जरांगे यांनी तर एक पाऊल पुढे जाऊन जाती द्वेष इतका पसरवला की तो पार शाळेच्या कंपाऊंडला क्रॉस करून आत गेला. हो, लहान लहान मुलं सुद्धा जाती द्वेष करायला लागली. तू आमच्यात खेळायचं नाहीस, तू आमच्या जातीचा नाहीस असं तोंडावर बोलायला लागली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनोज जरांगे यांनी याच जातीच्या कार्डाचा आधार घेत घोषणा करून टाकली की आपले उमेदवार उभे करा. पाडा यांना, या महायुतीवाल्यांना, दाखवा दणका यांना, मोदीला, अमित शहाला, देवेंद्र फडणवीसला, द्या ह्यांना झटका, द्या दणका, गाडा यांना, पाडा यांना. असली भाषा सुरू झाली होती. पण पुढे काय झालं? ऐन वेळी घुम जाओ, माघार. का? कारण मनोज जरांगे जर उभे राहिले तर काकांचे सीट कमी होतील ना साहेबांचे. वरतून दाट्या बसला असेल, राजेश टोपे निरोप घेऊन गेले असतील, इव्हन गेलेच होते. कारण जितक्या भेटी जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घेतल्या नसतील तितक्या भेटी मनोज जरांगे यांच्या राजेश टोपे यांनी घेतलेल्या आहेत. मित्रांनो, तुम्ही आता जे फोटोज आणि व्हिडिओज बघितले ना ते आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण आपले हिंदू माता बंधू भगिनी जे अडीअडचणीत आहेत, आपले जे शेतकरी जे खरंच अडचणीमध्ये आहेत, जे विद्यार्थी आपण दत्तक घेतलेले आहेत, त्यांचा शिक्षणाचा खर्च, कॅन्सरग्रस्त रुग्ण, त्यांचे औषध उपचार आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्या जेवणाची सोय, अशी अखंड सेवा आपण पुरवत आहोत मित्रांनो. आणि ते सगळं काही तुमच्या सहकार्यानं होत आहे, तुमच्या मदतीनं आणि पाठिंब्यानं, आशीर्वादानं होतं. तुमचा हा पाठिंबा, सहकार्य आणि आशीर्वाद परिवारासोबत असेच कायम असू द्या मित्रांनो. या सत्कर्मामध्ये तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावाचं वाटतं ते नक्की द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट हा आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची एक डिजिटल रिसिप्ट आपल्याला बनवता येईल. मित्रांनो, लाख मोलाची मदत आजपर्यंत आपण केलेलीच आहे. पुढे देखील आपण या अडल्या नडलेल्या आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी काहीतरी करूया, एवढीच विनंती आणि कळकळीचं आवाहन. आंदोलनाच्या दरम्यान राजेश टोपे यांच्या कारखान्यातून तब्बल 80 लाख ते 1 कोटी रुपये खर्च करून फायबर ऑप्टिक केबल्स टाकण्यात आल्या होत्या. का? तर अंतरवली सराटीमध्ये इंटरनेट सुविधा याव्यात म्हणून आणि बाकीच्या सुविधा याव्यात म्हणून. हा खर्च कोणी केला?
सरळ आहे, टोपींनी. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, परपोशी असं का म्हटलं जातं मनोज जरांगे यांना? कारण मनोज जरांगे यांच्याकडे साधी पत्र्याची खोली होती, हालाकीची परिस्थिती होती. काही जण तर असंही म्हणतात की कुठेतरी एका हॉटेलवर ते फडकं मारायचे टेबलावर, असे छोटे मोठे कामं करत होते, असं ऐकिवात आहे. प्रत्यक्षात आम्ही काही बघितलेलं नाही, त्यामुळे ठामपणे आम्ही ह्यावर काही बोलू शकत नाही. मी तर नाही बोलू शकत बाबा. या सांगोपांगी गोष्टी आहेत. किती विश्वास ठेवावा, किती ठेवू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण हे मात्र खरं आहे की मनोज जरांगे यांची आर्थिक स्थिती तितकीशी काही खास विशेष अशी नव्हती. मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. आज लाखो कोटी रुपयांच्या गाडीतून मनोज जरांगे फिरतात. साधी शिंक जरी आली, सर्दी खोकला जरी झाला तरी संभाजीनगरच्या अद्ययावत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते दाखल होतात. त्यांच्यासाठी प्रायव्हेट रूम असते, AC, TV वगैरे सगळं असतं तिथे. मग तिथे मस्त पडल्या पडल्या मनोज जरांगे त्यांचे भविष्यातले प्लॅन पत्रकारांना सांगत सुटतात आणि पत्रकार त्याची बातमी करतात. बघा बघा, संघर्ष योद्धा बेडवर पडलेला आहे तरी देखील हिरिरीनं काम करतोय, असं कॅप्शन वगैरे दिलं जातं. मग रोहित पवारांचा IT सेल कामाला लागतो आणि जरांगेंची भलावण सुरू होते. मात्र अशात जरांगेंची भलावण IT सेल तर्फे होत नाहीये. त्याचं कारणही तितकंच खास आहे, कारण आता 2029 पर्यंत निवडणुका नाहीये आणि त्यांची उपयुक्तता संपलेली आहे. शिवाय त्यांचं उपद्रव मूल्य देखील कमी झालेलं आहे. हे सगळ्यांच्याच लक्षात आलंय. जरांगे यांच्या सुद्धा हे लक्षात आलेलं आहे. मग आता काय करायचं बाबा? येणं केनं प्रकारे काहीतरी तर आता खुसपट काढावं लागेलच, लाईमलाईट मध्ये तर राहावं लागेलच. माझं अस्तित्व मला दाखवायचंच आहे. इव्हन ते दाखवलं नाही तर या प्रसिद्धीच्या पटलावरून मी गायब होऊन जाईल, याची जरांगे यांना पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणूनच झटक्यात आपलं विधान बदलून ते लगेच पवित्रा बदलतात. कसा? एक क्लिप तुम्हाला दाखवतो, ती आवर्जून बघून घ्या, म्हणजे मग त्यावर थोडंसं आपण बोलूया. पहिले ही जरांगे साहेबांची, मनोज दादा जरांगे पाटील यांची, संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची ही व्हिडिओ क्लिप बघून घ्या. एमआयएमची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे. आता त्यांच्या पंचकर्मी त्यांनी काय केलं? येऊ नये का त्यांच्या निवडून? का मुसलमान, दलित आणि मराठी एवढेच येऊ नये का राजकारणात? पलाटी ताकदी होते ना उभं टाकलेल्या. ह्याचे बलाट्या मुसलमान, दलित, मराठी एक झाली की सगळ्या धुराळाच वाजत. म्हणूनच मी दलित मुस्लिमांना आणि मराठ्यांना सांगत असतो, एकदा यांना पायाखाली चेंगरा. बहुतेक 29ला चेंगरी 2029ला सुपडा साप धिंगाणाच. एमआयएमची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे. आता त्यांच्या पंचकर्मी त्यांनी काय केलं? येऊ नये का त्यांच्या निवडून? का मुसलमान, दलित आणि मराठी एवढेच येऊ नये का राजकारणात? पलाटी ताकदी होते ना उभं टाकलेल्या. ह्याचे बलाट्या मुसलमान, दलित, मराठी एक झाली की सगळ्या धुराळाच वाजत. म्हणूनच मी दलित मुस्लिमांना आणि मराठ्यांना सांगत असतो, एकदा यांना पायाखाली चेंगरा. बहुतेक 29ला चेंगरी 2029ला सुपडा साप धिंगाणाच. मध्यंतरी मनोज दादा जरांगे यांनी एक घोषणा केली होती की इथून पुढे 1-1.5 वर्ष 2 वर्ष मी अंतरवली सराटी सोडून कुठेही जाणार नाही, मला आता आरामाची गरज आहे, मी काहीच दिवसांचा पाहुणा आहे वगैरे 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 सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाच आम्ही सांगितलं होतं की ही पलटी मारणार आणि बघा प्रसिद्धीसाठी हे लगेच बाहेर पडणार. आणि पडले सुद्धा. पडले आणि काय केलं? पत्रकाराने प्रश्न केला की आता पुढे काय? हे लगेच बोलायला सुरुवात झाली ना, आता पुढे काय म्हणजे काय मराठा. पत्रकारानं प्रश्न केला की MIMचे एवढे नगरसेवक निवडून आले, त्यावर तुमचं काय मत आहे वगैरे वगैरे वगैरे. त्यावर जरांगे असं म्हणतात की का लोकशाही आहे, त्यांनी काय निवडून यायचं नाही का? आहे लोकशाही, या ना निवडून, कोण नाही म्हणतंय. पण मग निवडून आल्यानंतर संविधानिक काम करा, तोडफोड करत बसू नका, सामाजिक असंतोष पसरवू नका, दंगे धोपे करू नका. कॉमन सेन्सची गोष्ट आहे नाही. एखादा जण जरी यांचा निवडून आला की यांना असं वाटतं की आपण राजे झालो, इथले बादशाह झालो आपण इथले, आणि बेबंदशाही सुरू होऊन जाते, बेफाम वागायला सुरुवात होते या लोकांची. संभाजीनगर मधलाच किस्सा आहे. यांचा एक उमेदवार निवडून आला होता, त्याच्या रॅलीसाठी निघाले होते, शहरामधल्या गाड्यांची तोडफोड करत. काय कारण होतं? काहीच कारण नव्हतं, माणूस दाखवायचा होता फक्त. मनोज जरांगे पुढे असंही म्हणतात की राजकारणामध्ये
मराठ्यांचे लोक नसावेत का, दलितांचे नसावेत का, आणि मुसलमानांचे नसावेत का? का त्यांनी यायचंच नाही का राजकारणात? अरे हा काय प्रश्न आहे? हा प्रश्न आहे. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते हे जरांगेंना आठवत नाही का? AR अंतुले कोण होते हे जरांगेंना माहित नाही का? पुढे जाऊन सांगतो, रामदास आठवले आठवत नाहीत का यांना? किती दलित नेते आहेत राजकारणामध्ये, यांना माहित नाही का? गंगाधर गाडी सुद्धा होतीच नाही. प्रकाश आंबेडकर सुद्धा सक्रिय राजकारणात आहेतच. अर्थात मतदान होत नाही त्यांना, प्रत्येक निवडणुकीमध्ये पराभवच पत्करावा लागतोय. एफर्ट्स कमी पडतात, दुसरं काही नाही. नको तिथे नको ते बोलायचं आणि ते अंगलट येतं. सगळ्यांनाच तुम्ही जे म्हणता ते आवडेल पटेल असं नाहीये ना. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला विचार करण्याचं. त्याचा मान राखला गेला पाहिजे, भान राखलं गेलं पाहिजे. दुर्दैवानं आपल्याकडे असं होत नाही आणि मग पराभव झाल्यानंतर EVM वर खापर फोडण्यात येतं, वोट चोरीचा मुद्दा बाहेर काढण्यात येतो. राहता राहिला विषय मराठ्यांचा. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये वरचष्मा कोणाचा राहिलेला आहे? मराठ्यांचाच ना. मग कुठल्या बेसवर मनोज जरांगे असं म्हणतात की मराठ्यांनी राजकारणात यायचं नाही का? मग आतापर्यंत हे जेवढे नेते होऊन गेले, मुख्यमंत्री होऊन गेले, एक मनोहर जोशी सोडले आणि देवेंद्र फडणवीस सोडले, तर कोण होते? सगळे मराठा समाजाचेच होते ना. सुशील कुमार शिंदे होते की दलित समाजातर्फे होतेच ना. कोणत्या बेसवर बोलतात जरांगे? काही बोलायचं, ह्याला म्हणतात अभ्यास न करता बोलणं. काहीतरी विचित्र बोलायचं, प्रसिद्धीत यायचं, चमकोगिरी करायची. हा आजार आहे यांचा. हा नव्यानं जडलेला आजार आहे हा. आणि हा आजार यांच्याकडे ट्रान्सफर झालाय पवारांकडून. असे अनेक आजार पवार बाळगून आहेत. वेळ आला की थोडा 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 प्रसाद दिल्यासारखा हा आजार ते त्यांच्या चेला चपाट्यांमध्ये वाटत सुटतात. तसाच त्यांनी जरांगे यांना दिलेला आहे. आता जरांगेंचं म्हणणं असं आहे की दलित, मराठा आणि मुस्लिम्स यांचं जर एकीकरण झालं तर 2029ला धुरळा होईल, धुरळा, आणि सुपडा साफ होऊन जाईल. कोणाचा? कोणाचा? महायुतीचा. अहो, महायुतीमध्ये देखील मराठा उमेदवार आहेत, मराठा आमदार आहेत, मराठा मंत्री आहेत. मग त्यांचाही सुपडा साफ करायचा का? हे सगळे एलियन आहेत? हे काय सगळे आदिवासी आहेत का परग्रहावरचे? हे इथलेच आहेत ना, याच मातीतले भूमिपुत्र आहेत, स्थानिक आहेत. कुठल्या देशवर बोलतायत जरांगे सुपडा साफ करायचा? आणि सुपडा साफ करायचा ही भाषा मनोज जरांगे वारंवार बोलत आलेले आहेत आणि नेहमीच तोंडावर पडलेले आहेत. महानगरपालिकेच्याच निवडणुका घेऊन टाकणार आहोत, कशाला लांब जायचं? नुकत्याच झालंय. जालना, अंबड या ठिकाणची परिस्थिती काय? मनोज जरांगे जिथे तळ ठोकून असतात त्या त्यांच्या प्रभागामध्ये भाजपचे उमेदवार निवडून आलेत. आश्चर्य आहे की नाही? त्यातल्या त्यात ब्राह्मण कम्युनिटीचे उमेदवार निवडून आलेले. ही त्यातूनही मोठं आश्चर्य जरांगेंसाठी. पण त्यांना फरक पडत नाही ह्या गोष्टीचा काहीच, कारण ते अजूनही या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहेत की 2029ला सुपडा साफ होणार आहे, 2029ला सुपडा साफ होणार आहे. पण यांचा नाही झाला तर जरांगे यांचाच होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की आता लोकांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की जरांगे जे काही बोलत आहे त्याची स्क्रिप्ट कुठून येते. एक तर कर्जत जामखेडवरून येते, बारामतीवरून येते, नाही तर टोपेंच्या घरून येते. अशी 3-4 ठिकाणे आहेत. आता आताशा इम्तियाज जलीलकडून सुद्धा स्क्रिप्ट यायला सुरुवात झालेली आहे. अधूनमधून प्रकाश आंबेडकर सुद्धा कानपिचक्या देतच असतील, कारण ते उपद्रव मूल्य दाखवण्याचा अनेकदा प्रयत्न करतातच. फक्त जरांगेन इतकं त्यांना जमलं नाही आजपर्यंत उपद्रव देणं. जरांगे यांना असं वाटतं की आपलं उपद्रव मूल्य खूपच मोठं आहे, आपल्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं महायुतीचं,
पण ते विधानसभेला आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रानं अनुभवलंय की मनोज जरांगे नावाचा फॅक्टर जो आहे किंवा हे जे उपद्रव मूल्य आहे हे कमकुवत आहे. ऍक्च्युली हे नेतृत्वच कमकुवत आहे. जी व्यक्ती दर 8-15 दिवसाला ऍडमिट असते, जिला स्वतःची तब्येत सांभाळता येत नाही, तो समाजाचा पोशिंदा म्हणून घ्यायला लागलाय. तो समाजाचा उद्धारकर्ता म्हणून घ्यायला लागलाय स्वतःला. ज्या व्यक्तीला व्यवस्थित बोलता देखील येत नाही, विषय देखील व्यवस्थितपणे मांडता येत नाही, अशी व्यक्ती उद्धारकर्ता समजून घ्यायला लागली आहे स्वतःला. लोकांच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकणे, स्वतःची वारेमाप स्तुती करवून घेणे, यामध्ये त्यांना धन्यता वाटायला लागलेली आहे. परपोषी किती असावं माणसानं, यांना पण काही मर्यादा असतात. अजूनही बघा, हे कधी शेती करताना तुम्हाला दिसणार नाही, हे कधी कुठला व्यवसाय करताना तुम्हाला दिसणार नाही. नोकरी नाही, कामधंदा नाही, काहीच नाही. मुलाच्या हातात 1.5-2 लाख रुपयांचे फोन, 4 चाकी गाड्या, स्वतः 30-35 हजारांचे शूज, 40-50 हजाराचं घड्याळ, करकरीत स्टार्च केलेले कपडे पांढऱ्या रंगाचे. हे जेव्हा उपोषण आंदोलन चालू नसतं तेव्हा. उपोषण आंदोलन चालू झालं की मग ते केस वगैरे असे विस्कटून टाकायचे, खोटी दाढी वाढवायची, असा चेहरा करून पळून राहायचं. ती वर्षानुवर्ष न धुतलेली गोधडी अंगावर घ्यायची आणि छत्रपती शिवप्रभूंच्या प्रतिमेसमोर लोळत पडायचं आणि शिव्या द्यायच्या खाण खाण. आणि वर म्हणायचं की माझी चिडचिड होतीये, माझ्या अंगात ताप आहे म्हणून ही तापेतली बडबड आहे. बस करा जरांगे साहेब आता. तरुणांना भडकवणं, समाजामध्ये जातीचं विष कालवणं बस करा आता. पुरे झाले. कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते. लोकांना आता कळून चुकलेलं आहे की सुशिक्षितांचा नेता अशिक्षित जर असला तर समाजाचा खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो. अनेकांना हे जाणवायला लागलेलं आहे. अनेक जण स्वतःहून लांब व्हायला लागलेले आहेत आणि म्हणूनच जरांगेंच्या मागची गर्दी ओसरायला लागलेली आहे. कदाचित म्हणूनच ते आता वैफल्यग्रस्त झाले असावेत आणि म्हणून आता त्यांनी ही नवीन बडबड सुरू केली असावी. मित्रांनो, या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चितच नमूद करा. तुमच्या या कमेंट्समुळे आमचा हुरूप वाढतो, आम्हाला प्रेरणा मिळते आणखी नवनवे छान छान व्हिडिओज बनवायची, नवीन नवीन विषय तुमच्यासमोर उकलून दाखवायची, त्यांचं विश्लेषण करण्याची एक प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. तेव्हा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. जाता जाता पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन आणि विनंती. स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण सर्वजण आत्तापर्यंत ज्या सेवा देत आलेलो आहोत त्या अखंडपणे आपण देणार आहोत. आपल्या हिंदू माता बंधू भगिनी, आपले हालाकीच्या परिस्थितीतले शेतकरी, आपण दत्तक घेतलेले विद्यार्थी आणि कर्कग्रस्त रुग्ण आणि त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांचे औषध उपचार आणि जेवणाची सोय. ही छोटी छोटी कामं जरी वाटत असली ना तरी ऑनफिल्ड करत असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो मित्रांनो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना आणि सहभाग नोंदवा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपल्याला त्याची डिजिटल रिसिप्ट बनवता येईल. मित्रांनो, पुण्य संचय वाढवा, सत्कर्म करा. शेवटी आपलं कर्मच आपल्यासोबत येणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.